आम्ही सारे खवय्ये. आपण जाऊया दुसऱ्या रेसिपीकडे. दुसरी रेसिपी काय आहे? चिली मिनी इडलीज. चिली मिनी इडलीज. ओके. साहित्य सांगतेस का काय काय? ह्याच्यामध्ये रवा आहे, दही, पत्ता गोबी, तीळ, हिरव्या मिरच्या, जिरा, लाल तिखट, सोडा, राई, कढीपत्ता, सॉल्ट आणि आदू. ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं आधी मला सांग. आधी आम्ही रवा आणि दही मिक्स करून त्याचे पेस्ट करतात. ही पारंपरिक आहे का तू नवीन शोधलेली आहेस? ही शोधलेली नाही आहे, ही माझी आई बनवते. पारंपरिक आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकूया आणि कॅबेज. ओके. आता ह्याच्यामध्ये आम्ही मीठ टाकूया आणि लास्ट मध्ये थोडंसं सोडा. हे पेस्ट टाकणार. सोडा कसं फुलण्यासाठी सोडा टाक. हो, इन्स्टंट इडली आहे ना ही. हे भात आणि डाळची नाही आहे. ओके. हे आता पाणी आधी घेऊया. पाणी लागला. रेड चिली पावडरच्या ऐवजी जितकं जास्त ग्रीन चिलीज घेतलं ना ते चांगलं आहे तिखट करण्यासाठी. कारण ग्रीन चिलीज मध्ये एक तत्व असतो, किंवा कॅप्सिकम मध्ये जे शिमला मिरी असते ना ह्यांच्या सगळ्यांमध्ये कॅप्सिसिन सारखं एक तत्व असतो. ते हार्टच्या प्रॉब्लेमसाठी चांगलं आहे. लास्ट मध्ये आता आम्ही सोडा टाकूया. हे झालं की ह्याला आम्ही आता स्टीम करण्यासाठी ठेवूया. ओके. ओके. हे साधारण आपल्याला किती वेळ ठेवावं लागेल? हे 10 मिनिटं ठेवावं लागणार. पूर्ण असं तयार झालेलं ते स्टँड असणार ना त्याला 10 मिनिटं लागणार. बर. पण आता आपण 4च लागेल म्हणजे आपल्याला वेळ जरा कमी लागेल. हा, ह्यांना कम लागणार कारण आमचा स्टीम पण पूर्ण झालाय आणि वरतीच आहे तर जास्त हे मऊ नाही वाटणार. बरोबर. बरोबर होणार. हे पटकन होईल. हो. आमच्या पिल्लू इडल्या तयार झालेल्या आहेत. हे बघा पिल्लू. तुम्हाला आता प्रश्न पडत की एवढ्या कशा झाल्या एकदम. ते काही एकानं एक बाहेर पडलेले नाहीयेत. आम्ही वेळ होताना मध्ये सगळं भरूनच घेतलं आणि तयार करून घेतल्यात. येस. आता पुढे काय करायचं? आता आम्ही याचं फोडणी करणार. तर तेल गरम झालंय त्याच्यामध्ये हे राई टाकायचे. हिंग. याच्यामध्ये राई थोडस जास्त टाकलं ना तर टेस्ट जास्त चांगला येतो. ओके. जिरा ऑप्शनल आहे पण आम्ही टाकणार इकडे. टाकायचं. राई तडतड होणार आणि त्याच्यानंतर आता तीळ. ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कॅबेज, कढीपत्ते. त्याच्यानंतर आम्ही हे इडली टाकूया. ठीक आहे. बस. आता तिखट वगैरे आपल्याला टाकायचं असेल तर टाकायचं. लाल मिरची नाही टाकली तरी पण चालेल कारण आम्हाला कलर रिटेन करायचे आहे. ओके. तर आम्ही ग्रीन चिलीज टाकले त्याच्यामुळे. आता कोथिंबीर टाकणार. मीठ टाकून कोथिंबीर टाकणार. थोडंसं मीठ आम्ही टाकले पेस्ट मध्ये पण फक्त वरतीतून थोडंसं. पत्ता गोबीच्या भाजीमध्ये असला पाहिजे म्हणून. हे तयार झाली आहे. झालं काय? हो, हे झालंय. आता फक्त सर्व करण्याची प्लेट मध्ये टाकायचं. ओके. फोडणीची काय बनली ना. हो 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 हो. वंडरफुल. म्हणजे नुसता वास घेऊनच अशी मजा आलेली आहे. तुम्हाला सुद्धा मजा यावी असं जर वाटत असेल ना तर तुम्हाला लिहून घ्यायला लागेल साहित्य आणि कृती. तरच तुम्हाला ही मजा अनुभवता येईल. लिहून घ्या. चिली मिली इडलीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, दही, बारीक चिरलेला कोबी, तीळ, मीठ, तिखट, जिरं,
हिरवी मिरची, खायचा सोडा, मोहरी, कढीपत्ता, मीठ आणि आलं पेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा, दही, हिरवी मिरची, कोबी, खायचा सोडा, आल्याची पेस्ट, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या छोट्या छोट्या इडल्या 10 मिनिटे वाफवून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, जिरं, तीळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला कोबी, कढीपत्ता, इडल्या, कोथिंबीर आणि मीठ घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.